अरे नाही ना साहेब, बरोबर साहेब. अरे नाही ना साहेब, नाही ना हो, बरोबर ना हो, लय लागते हो साहेब, काहीच नाही केलं मी हो साहेब. हो ना तिकडे दूर हा बरं. उधर लवकर, उधर उधर बरं, लवकर खाली उधर. चांगला झोळपतो तुला धरून. तर उधर उधर लवकर ले का त्रास देतं काय तू? हा, आमच्या बोलचाल त्रास देतं का तू? उधर उधर बरं, असा देतो घंटी पारी तुला. उधर उधर खाली उधर तू. नाही साहेब, मारता तुम्ही, हट. असं लय लय बेकार मारता तुम्ही, हट हट. नाही बा, मी नाही उतरत, मी नाही उतरत. सांगू आले का तुला उतरत नाही म्हणतं? तर उधर उधर लवकर खाली नाही, मी वर. असा टिपारी पाहिजे का तुला? आता 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 आला तू टिपारी खाली आला तू बिलकुल. म्हणजे आता तू पोलिसाचे दंडेच ऐकणार आहे तू. लागतो की भूत बातोशी म्हणते ते. आला आता लक्षात झालं ते, आजच काऊन म्हणते तसं. थांब तू, थांब थांब, येतोच बरं, येतो तू. तू थांब तिथं, जाऊ नको का तिथं, हट. हां, बोला बोला. इन्स्पेक्टर चालू पांडे बोलतो म्हटलं. बोला, काय होतं तुमचं काम? विशिष्ट पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही फोन केलेला आहे, काय होतं तुमचं? लवकर बोला, इकडे एक मुजरम झोडपास आहे चांगला धरून. लवकर बोला बडाबड. अरे चालू पांडेजी, वरिष्ठ अधिकारी बोलतो म्हटलं. तर इकडे या बरं तुम्ही, अर्जंट काम आहे तुमचं. ते मिनिस्टर साहेब आलेले आहे, मंत्री साहेब. तर ते त्याच्या प्रोटेक्शनसाठी या बरं इकडे. थोडंसं काम होतं तुमचं. ते मुजरम फुजरम जाऊ द्यायचे इकडे, रोजच्याच पाहिजे राहायचे मुजरम. या बरं, अर्जंट काम आहे तुमचं, या. हो साहेब, आलो बस. हे इकडे निपटारा केला की आलोच तिकडे. हो, आलोच जस्ट. म्हणतो असं करून राहिले का तुला आताच टिपारी जाव, पण काय तिकडे वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन आल्यामुळे जा लागते मला आता तिकडे. पाहू. जाय सध्या घरी जाय तू. तू पाहिजे नंतर तुला काय आता याच्यानंतर का मला कंप्लेंट आली अशी काही दिसली मला, तू विचार करतो काय? पंखा तुझ्या चालू पांडेसोबत आहे, बंद नाही होता पांडे. चालूच राहते, पंखा बंद होऊन जाय पण मी बंद नाही होत. चालू पांडे म्हणते म्हणलं, समजला? अरे बैल कोणाची रे बा? अरे ओ बाल्या, अरे बैल हाकार रे तिकडले वावरात, नको तसं देऊ राजा. काय पहिलं सोयाबीन नाही होरायला, काही नाही होरायला त्याच्यात तू राजा. अरे हाकार रे तिकडे बैल, हाकल बरं ओ बाल्या. हू हा, हर. अरे इकडे साहेबराव, ये इकडे. हाकलले ते ढोरं, ये इकडे. काही नाही आहे तिकडे, ये. फालतू पोयात मग जात जाऊ का? सबस्क्रायबर हैराण होऊ राहिले त्याच्यानं, काहीच्या काही लेका. ये इकडे शांताराम. अरे ये साहेबराव, काय नाव आहे लेका तू येतो, ये बरं इकडे. अरे काय पिसाप्पा, साहेबराव आहे ना काय? शांतारामच्या मागा लागले तुम्ही? साहेबराव म्हटलं माय ना. हो, काय ढोरं आले होते ना इकडे, तुम्हाला तर काही दिसतच नाही इकडे. काय ठेवलं तुम्हाला, काय माहित त्या नावानंतर ना बा. जाऊ द्या, तिकडे वांदेर घेऊन आले तर पाहिजे बा, हाकाल जाते. हो, त्या सदाशिवले जैलात नेलतं म्हणते बावा, गोष्ट सत्य आहे का हे? तर साहेबराव, कायच तसं करण तो आता नेनच नाही का त्याने? सांगा बरं तुम्ही मला. आता ते काय होतं, निघाने कांडावर कांड करता म्हणते तो. त्याला आहेच ना ते. चांगली बत्ती दिली म्हणते, बोल सांगते टिपारीत दिली म्हणते चांगली. तर पोहत आलं ते पोलीस स्टेशन मधून. नाही तर काय चांगलं एवढं ढंगाच आहे का ते? तर जाऊ दे, काय करू शकतो आपण. याले म्हणते म्हटलं तूर, मग पट्ट्यान तूर पेरली तर काढून दाखवली म्हटलं. मग साधी गोष्ट आहे काय? डुबरा जरी असेल तर तूर रोज चांगली लंबी लचक आहे म्हटलं, भाषेसारखी. अंब्या कुठे गेला रे माय? अरे अंब्या राजा, ये रे इकडे, ये रे. हे ढोर न्याय लागते आपल्याला. ये ना राजा, कसं करशील रे बाबा? जातच एकदा किच्चा होऊन जातं राजा. चाल राजा, लग्न झालं तुझे. मुश्किल आहे मोठं. राजा शिबे, काय झालं? कोण एवढं बोंबलू राहिला? काय झालं? काय ढोरं काय गेले का तिकडे? हा, चल ना आता, झाला ना टाइम, झाला ना घर जायचा. कोण चालत नाही काय? राटीला आला काय वावरात नाही काय? चल घे बरं ती बोलतो. होय मी कोण होतो. चल, टाइम झाला आता, 5-6 वाजून राहिले ना राजा. घर नाही झालं काय? भूक लागली म्हटलं. चल बरं, आता ढोरं चरले, आता आपल्याला चरलं लागत. अरे ओ पगारवाले, काय राजा नुसता बँकेत येऊन काय शायना मारता रे भावा तुम्ही? माझा पगार होऊन नाही झाला म्हटलं आतापर्यंत. राजा मी 70 वर्ष झाली राजा आतापर्यंत. 69 ची 70 झाली राजा, माझा पगार नाही उरायला राजा. हे मतदान झालं म्हटलं, मतदानाची शाही गेली मा बोटाची, आणि पगार नाही उरायला. काऊन नाही उरायला पगार? माझे पैसे घेतल्याशिवाय जात नाही मी आता इथून. मला पैसे पाहिजे मला. चल पगार काढ लवकर पटकन. अरे तसं नसते ना ते आजीबाई. लाडक्या बहिणीचे पैसे लाडक्या बहिणीला भेटते. आता तुमच्यासाठी काय लाडकी आजी योजना काढा, ते निराधाराचे पैसे भेटत असेल ना तुम्हाला. 3 महिने झाले म्हणता, तर ते कसं मतदाना त्यांनी इकडे तिकडे होऊन जात असते. आता भेटते ना पैसे, कुठं राहणार ना भाऊ? अकाउंटमध्ये आले की देतो तुम्हाला, काढून देतो. हा, थोडा लाईनवर राहा तिथं. कसं खिडकीच्या अंदर नसते एखादं मला.
वा वा बरं कम्प्युटर तुटन बावा हो. वा वा साईडनं व्हा लाईनीत लागा. मी तर म्हणतो एखाद्या महिन्याने या तू 15-20 दिवसानं होते होते तुमचं काम होते हो. हे तर नाही शिकू राहिला मला. काय बाबू नवीन लागला का रे बाबू इथं? म्हटलं गुंफाबाई नाव आहे ना मायावाला. लवकर पाय त्याच्यात नाही कम्प्युटरमध्ये माझं नाव पाय पैसे दे मला काढून. जात नाही म्हटलं आज मी. हो कोणत्या हालतीत. अरे बाबा गुंफा असो कसून असो आम्हाला काय सारख्याच बाया असतील दोन. जसं भेटलं तसं देतो आम्ही. आता नाही आहे तर काय करावं याच्यात नाही. पैसे गिसे आले नाही म्हटलं आजीबाई तुम्ही काय करा तुम्ही जा तहसीलीत थोडंसं लिस्ट गिस्ट पाहून या. तिथं असेल तर पाहू आपण तुमचे. ठीक आहे जा कोणीतरी सुशिक्षित माणसाला घेऊन या बाबा. जा जा बरं तुम्ही आता इथं नाही तर मग कसं पोलीस कंप्लेंट करावं लागेल फालतू तुमच्या आजीबाईच्या विरुद्ध. चांगलं नाही ते. काय जा आवाज होईल का अंदरून येऊ राहिला. लय भांडणं केल्यासारखा आवाज येऊ राहिला ना. काय होय अंदर अंदर काय झालं काय म्हटलं काय साहेबराव काका काय सांगू शकता आयडिया वगैरे. अबे तुला माहित नाही का बे. माहित नाही का ते गुंफाबुडी कशी आहेत पुरी छातकाळावर बसते ना ते. आता पैसे आले नसन तिचे मग बसली इथं बोंबलाली. मग नाही तर काय ते शर्ट गिट घालत जा थोडंसं लोक राजा भेन ना तुले. मध्येच तर म्हटलं राजा सबस्क्रायबर काऊन नाही राहिले. तू आता कसं थोडसा हेरात जाय आता नाही तर लोक भेनले का तुले. मग नाही तर काय आता गुंफाबुडी झाली होती एक तू होशील का तिला सोबती. बरं मी येतो थोडंसं पाहिजे तू इकडे हो. काय आंबे इकडे काय पैसे काढायला आला का झाला का वाटते पगार झाला वाटते. त्याला वाटते पगार झाला वाटते आहे की नाही जागी बुड्यान गेला वाटते पगार तुझ्या. चला मग चहा घे 5,000 पगार कर झाला असेल तर चल ना कसं म्हणतो. बस 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 बाबा काय पगार नाही ते गुंफाबुडी सोबत आलो होतं ते चालमनी आता मला का माहिती भांडणं करून म्हणून. काय चिनिरा तिला गमते तरी का भांडणं केल्याशिवाय आता पैसे भेटून नाही राहिले. आता काय करावं सांगतोच. म्हातारी बुडी ते तिला काय समजते. ते सांग मला चहा पाचता का तू मी चाललो इथून. हां बस हमेशाच का किटन चुकेले का कधीच चहा पाजत जायले का. ते डमडी तर काढत जायले का एवढा बकरा चालतो ना. मग काय का डवऱ्या तू तर म्हण कधी नुसता मलाच म्हणत राहतं. बात चुना लावतो पण तू बरं चाल बा